या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने पांढरी काठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्याब संस्थेचे अंध सदस्य सुरेश सरगम उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गाडगे, सोलापूरचे उद्योजक पुरुषोत्तम उडता यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी पांढरी काठी बोर्डचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी न्याब संस्थेचे सेक्रेटरी शशीभूषण येलगुलवार, सुशीलकुमार शिंदे, दृष्टिबाधित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी, अंकुश कदम, अनिल दाबडे, माजी प्राचार्य आसादे मेत्रे आदींची उपस्थिती होती। या जागतिक पांढरी काठी दिन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे उद्योजक माननीय पुरुषोत्तम उडता साहेब, तसेच या पांढरी काठी त्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आपल्या सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे API गाडगे मॅडम, तसेच संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी शशीभूषण येलगुलवार सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरगम सर, संस्थेचे पदाधिकारी अनिल दाबडे सर, आपल्या चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशालेचे माजी प्राचार्य आसादे सर, ममता मुखबधीर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबाया मेत्रे सर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व कर्मचारी यांचं मी आपल्या न्याब जिल्हा शाखा सोलापूर तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सोलापूरच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या जागतिक पांढरी काठी दिनाचं प्रास्ताविक आपले संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी शशीभूषण येलगुलवार सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा फॉर द ब्लाइंड असो जवळपास 350 आमच्याकडे दिव्यांगाची मुलं आणि शिकून शासकीय स्तरावर जवळपास 150 ते 200 पदावर आपल्या शासकीय स्तरावर कार्यरत आहेत। अधिकारी असतील, बँकेच्या मॅनेजर असतील, मोठ्या PMCमध्ये असतील, तर अशा मोठ्या स्तरावर आमचे विद्यार्थी कार्य करतात आणि पूर्वीच्या आतामध्ये पण विद्यार्थ्यांचे आज खूप फरक पडलेला आहे आणि त्यांचे शिक्षण घेऊन उच्च स्तरावर ते काम करतात। आज सर्वजण इथं आला आणि पांढरी काठीचं आपण संघाचं उद्घाटन केलं आणि आता थोड्याच वेळात अध्यक्ष पण आपण सर्व उपस्थित राहिलं आपलं खूप आभार मानतो। संस्था चालवणारे खरं म्हणजे काठी, पांढरी काठी फक्त रस्ता दाखवण्यासाठी असू नये, त्याचा जीवनाचा रस्ता दाखवावा, यासाठी सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। त्यानंतर या कार्यक्रमाची आणि त्याचप्रमाणे तसेच सर्व विद्यार्थी आज अतिशय चांगला दिवस या दिवसामध्ये आपण जनजागृती या अंधांच्या समज गैरसमज असतात त्या गैरसमज दूर करण्यासाठी अंधांमध्ये अंधसुद्धा काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी किंवा अंध काहीही करू शकतो हे दाखवण्याचा दिवस म्हणजे सामान्य लोकांमध्ये
अवेअरनेस निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आज व्हाईट केंद्रेचा प्रोग्राम आपण या ठिकाणी करतो आहोत। यासाठी सर्व मान्यवर उपस्थित झाले तर खरोखरच आनंद वाटतो की अशा कार्यक्रमांना पण आदरणीय मॅडम आहेत। त्याचप्रमाणे उरता सर हे तर माझे अगदी जुने कस्टमर आहेत। माझा ज्यावेळेस STD होता त्यावेळेस उरता सरांचं कॉन्फरन्सिंग कॉल मी करत होतो। त्यांना आठवत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे एक रोजगार देण्याचं काम ते करत होते आणि आज हे आले, खूप वर्षानंतर भेटले, बरं वाटतं। तसेच आपण सर्वजण आलात आणि हा जो अवेअरनेसचा प्रोग्राम आहे तो साजरा करतो आहोत, त्याबद्दल मी सगळ्यांना सोलापूरच्या वतीने जागतिक मातृकाठी दिन साजरा करण्यासाठी आपल्या समवेत आज ज्याने सोलापूर शहरामध्ये एक उद्योजक म्हणून नावाला दिले आहेत जनता सहकारी बँकेचे संचालक आदरणीय पुरुषोत्तम उरता साहेब, त्याचबरोबर वाहतूक शाखेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय गाडगे मॅडम, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अंकुश कदम सर, सेक्रेटरी रेग्युलर सर, त्याचबरोबर सदन सर, गाबडे सर, लेकरे सर, सर्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हा दिव्यांग विद्यार्थ्यांना किंवा दिव्यांग व्यक्तींना त्रास करत असताना त्यांच्यामध्ये नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो। विशेषतः अंधांनी काठीच्या माध्यमातून जात असताना काठी एवढंच त्यांचा आधार असतो आणि त्यांना जाणीव जागृत त्यामधूनच निर्माण होते आणि अशा वेळेला अंधांच्या हातामध्ये काठी असणारा जात असताना तो निश्चित अंध आहे असं आमच्या डोळस लोकांना पण दिसावं आणि त्यांनी तत्पर त्यांची सेवा करण्यासाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करावं या पाठीमागचा उद्देश आहे। दिव्यांगांच्या जीवनामध्ये कधीही त्यांनी निसर्ग सौंदर्य आईवडिलांचे जन्मदात्याचे पण आईवडिलांचे त्यांनी कधी चेहरा पाहिलेला नाही आहे। अशा लोकांची सेवा ज्ञान संस्थेच्या वतीने गेले 39 वर्षापासून कार्यरत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अंध आणि मूकबधिरांची सेवा आणि त्याचबरोबर नवीन युनिट एक आहे, म्हणजे नवीन म्हणजे आता जुनाच आहे, डेफ लँड, म्हणजे 2 प्रकारचे अंधत्व म्हणजे व्यंगत्व आहे, अंधपण आहे, मूकबधीरपण आहे, अपंगपण आहे। 2 व्यंगत्व असणारे लोक पण जगतात या सोलापुरामध्ये आणि अशांचे एकत्र आणून त्यांना देखील शिक्षण देण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात चालू आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।